नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आपल्या भारतातील सगळ्यात महत्वाची नदी गंगा नदी, त्याच नंतर आता आपण ज्या नदीला आपल्या भारतामध्ये सुद्धा एक आगळं वेगळं स्थान आहे अशी आज आपण सिंधू नदी प्रणाली बघणार आहोत. कोणती नदी? इंडस रिव्हर सिस्टम म्हणजे सिंधू नदी प्रणाली आज आपण इथं पाठीमागे मी तुम्हाला एक नकाशा दिलेला आहे, जी सिंधू नदीचा पूर्ण उगम स्थान ती अरबी समुद्राला जाऊन मिळते तिथपर्यंतचा सगळा मी तुम्हाला या नकाशामार्फत समजवून सांगणार आहे. लक्ष द्या, मोठी नदी दिसते हे तुम्हाला. ही आहे आपली सिंधू नदी, जी आता बघा आपल्या सिंधू नदीचा उगम कुठे होतो? लक्ष द्या, चीन येथील तिब्बत सिंखाबाब जलधारा येथून तिचा उगम होतो आणि ती वाहत वाहत कुठे येते? भारतामध्ये एंटर करते आणि त्यानंतर ती बघा कोणत्या 3 प्रमुख देशातून जाते ती? चीन, भारत आणि नापाक म्हणजे पाकिस्तान, बुरट्यांचा देश. लक्षात ठेवा, याच सिंधू नदीला, जी सिंधू नदी चीनच्या तिब्बत येथून उगम पावते, तिथूनच एक सतलज नदी सुद्धा उगम पावते. लक्षात ठेवा, आणि ती वाहत वाहत कुठे येते? पुढे सिंधूला येऊन मिळते. पण याच सतलजला अजून एक नदी येऊन मिळते, भारतातीलच नदी, जी भारतामध्येच उगम पावते आणि भारतातच विलीन होते दुसऱ्या नदीमध्ये. म्हणजे कोणत्या? सतलज नदीमध्ये. कोणती आहे ती नदी? व्यास नदी आहे. बघा हा छोटासा दिसतोय का? ही आहे व्यास नदी. लक्षात ठेवा. बघा अजून एक नदी उगम पावते, ती कोणती नदी आहे? चिनाब नदी, जी चिनाब नदी वाहत येऊन पुढे सिंधूला आणि सतलजला मिळते एका ठिकाणी. त्यावेळेस त्याच चिनाब नदीला भारतातील व्यास नदी उगम पावते. त्याच ठिकाणावरून एक रावी नदी, हा मधातली येलो कलरची जी दिसते ती रावी नदी सुद्धा उगम पावते. आणि ही जी कलर मधली नदी दिसते ही आहे चिनाब नदी. ही रावी नदी येऊन कुठे मिळते? चिनाबला मिळते. लक्षात ठेवा. आणि चिनाबला येऊन मिळणारी अजून एक नदी आहे, कोणती? झेलम. ही बघा, ही दिसते निळ्या कलर मध्ये इथंच. म्हणजे किती नद्या आहेत? व्यास नदी, ही खालची व्यास नदी, ही आतली रावी नदी येलो कलर मध्ये, आणि ही जी मोठी दिसते एक अजून एक, ती आहे चिनाब नदी. आणि या चिनाब नदीला येऊन मिळणारी एक नदी झेलम नदी. लक्षात ठेवा. आणि या नद्या सर्व एकत्रित येतात आणि अरबी समुद्राला पुढे सिंधूच्या स्वरूपामध्ये जाऊन मिळतात. एवढं लक्षात ठेवा. हा इथं आहे आपला कैलास पर्वत आणि मानसरोवर झील. आणि हे काय आहे? अक्साई चीनचा भाग. आणि हा कोणता आहे? POK. आपल्या पोलीस भरती करणाऱ्या पोरांना राग राग जाऊन जर बॉर्डरवरती मुतले ना, अख्खा पाकिस्तान वाहून जायचा आहे, अख्खा पाकिस्तान वाहून जायचा आहे. लक्षात ठेवा. घाबरायचं कारण नाही, एवढे मोकार पोर बसणार आपल्याजवळ. फक्त द्यायला सरकारने एक बार सोडाव, गायबच रात्रीतून पुरा पाकिस्तान गायब. सिंधू सभ्यता आपण इतिहासामध्ये अनुभवलेली आहे. सिंधू सभ्यता काय आहे? या सिंधू नदीच्या काठी वसलेल्या बऱ्याचशा जुन्या परंपरा, म्हणजे पूर्वी लोक नदीच्या किनाऱ्यावरती राहायचे आणि तीच लोक म्हणजे सिंधू सभ्यता. त्याच्यातून आपल्याला सिंधू नदीची रिव्हर सिस्टम लक्षात सुद्धा येईल. त्या नदीच्या काठी बरेच लोक राहायचे, त्याला आपण सिंधू सभ्यता असे म्हणतो. लक्षात ठेवा. भारताचा एक प्रमुख जल समझोता करार आहे. कुणासोबत? पाकिस्तान सोबत. सिंधू जल समझोता करार. कोणता? सिंधू जल समझोता करार. लक्षात ठेवा. त्या मोकार लोकायला पाणी भेटणार, त्याच्यामुळे त्याला काय झालं, आणि पूर्वी सरकार कसं होतं तुम्हाला माहिती आहे. ज्या पाकिस्तानची अवस्था ना घरका ना घाटका आहे, अशा अवस्था असलेल्या देशाला त्यांच्या इथे पाण्याची अतिशय दीर्घ टंचाई असल्यामुळं सिंधू जल समझोता करार झाला आणि त्यांना जवळपास 80% पाणी त्यांना द्यावं लागलं आणि 20% आपल्याकडे पाणी आहे. लक्षात ठेवा, पिण्याचं, जो की आता भारतीय सरकारनं बंद केलेला आहे. ना देना है ना कुछ लेना है, सिर्फ मिटा देना है.
किसे? पाकिस्तान को। अतिशय सोप्यात सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला, म्हणून घाबरायचं कारण नाही, लक्षात ठेवायचं, मन लावून पाठ करायचं. कुठलाही प्रश्न येऊ द्या सिंधू नदीवर, इथं तुम्हाला त्याचं उत्तर भेटणारच आहे, मग घाबरायचं का नाही. बघा आता सिंधू नदी रिलेटेड सगळी माहिती देतो तुम्हाला. घाबरायचं कारण आहे का? काहीच घाबरायचं कारण नाही. ओके. बघा अगोदर आपण नकाशाच्या स्वरूपामध्ये सिंधू नदी समजून घेतलेली आहे, पण त्याच्या रिलेटेड परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग ती सरळ सेवा असेल, एमपीएससी असेल किंवा इतर कोणती स्पर्धा परीक्षा असेल, यूपीएससी टॉप लेवल पर्यंतचे काही एक्झाम सुद्धा असतील सिव्हिल सर्व्हिसेस, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला या रिगार्डिंग क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सो आपण ते सुद्धा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा इकडे आपल्या सिंधू नदीची टोटल लांबी काय आहे? 2880 किलोमीटर. आणि हीच सिंधू नदी 2880 किलोमीटर जी लांबी आहे ही फक्त भारतात आहे का? नाही. चीन, भारत आणि बेकामाचा देश, म्हणजे ज्याचं कसलंच या पृथ्वी तलावर काही घेणं नाही देणं नाही, म्हणजे फक्त पृथ्वीला ओझा असलेला देश पाकिस्तान. तर आपल्या भारतामध्ये त्या सिंधू नदीची लांबी किती आहे? इथं दिले मी 1114 किलोमीटर. लक्षात आलं तुम्हाला? परत बघा 1960 साली भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू जल समझोता करार झाला होता, बरोबर आहे. या करारावरती वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षतेखाली हा करार करण्यात आला आणि जवाहरलाल नेहरू आणि आयुब खान या दोन प्रमुख नेत्यांनी काय केलं होतं? स्वाक्षऱ्या केल्या होत्या. लक्षात आलं? इथपर्यंतचा भाग तुमच्या लक्षात आलेलाच आहे. पुढे बघा या करारामध्ये काय झालं होतं? सिंधू, झेलम आणि चिनाब या तीन नद्याचं 80% पाणी जे की पाकिस्तानला मिळेल, आणि काय रावी, व्यास आणि सतलज या तीन नद्यांचं पाणी म्हणजेच उरलेलं 20% पाणी हे कुणाला मिळेल? भारताला मिळेल. या करारामध्ये झालेला मुख्य उद्देश काय होता? बघा 80% त्यांना आणि 20% आपल्याला. लक्षात आलं? बघा आणि एक मुख्य गोष्ट, आपण आता पाणी बंद केलं ज्यांचं, अचानकरित्या जर आपण पाणी सोडून दिलं ना, कधी रातोरात गायब होऊन जाईल तो देश, कळणार सुद्धा नाही. का? कारण की तिथं आता पाणी प्यायला मिळत नाही, आणि आता आपण जर पाणी सोडलं अडवलेलं तर ते पुरात वाहून जातील, एवढी वाईट परिस्थिती होईल त्यांच्यावरती. बघा जी सिंधू नदी आहे ती 11,65,000 वर्ग किलोमीटर एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये वाहते. लक्षात ठेवा किती? 11,65,000 वर्ग किलोमीटर एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये ती वाहते. सतलज ही सुद्धा त्याची एक सहाय्यक नदीच आहे, जे तुम्हाला दाखवलं मी. त्याच दऱ्यातून जी उगम पावते, जिथून सिंधू नदी उगम पावते, चीन तिब्बत. लक्षात ठेवा. आणि बघा जी आपली सिंधू नदी आहे तिच्या वरच्या भागामध्ये जम्मू काश्मीर मधील काय आताचा जो भाग आहे आपला जम्मू काश्मीरचा, तिथलं एक महत्वाचं लेह आणि दक्षिण भागामध्ये काय कारगिल ही महत्वाची शहरं दिसून येतात तुम्हाला त्या ठिकाणी. परत बघा चिनाब नदी जी आहे, याच सिंधू नदीची सर्वात मोठी सहाय्यक नदी कोणती आहे? तर ती आहे चिनाब नदी. झेलम नदी ही कुठं? जम्मू काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यातील वेरीनाग झरणा, तिथं कोणता झरणा आहे? वेरीनाग झरणा, येथून उगम पावते. कोणती? झेलम नदी. परत बघा याच झेलम नदीवरती अतिशय महत्वाचं भारतातील शहर वसलेलं आहे. कोणतं शहर? श्रीनगर हे शहर कोणत्या नदीवर वसलेलं आहे? झेलम या. लक्षात ठेवा. हिमाचल प्रदेश मधील लाहुल व स्पिती येथील बाराचला दऱ्या, कोणत्या? बाराचला दऱ्या येथून काय होते? चिनाब नदी उगम पावते. कोणती नदी उगम पावते? चिनाब नदी. कुठून कुठून? लाहुल व स्पिती. कुठं आहे? हिमाचल प्रदेश मधील बाराचला खोऱ्या, दऱ्या खोऱ्याची रांग जी आहे तिथून उगम पावते. आता ही चिनाब नदी एक नाही, ही दोन नद्याचा उगम आहे. लक्षात ठेवा. जशी की आपली गंगा, भागीरथी आणि अलकनंदा, तशा टाईप मध्ये ही जे चिनाब आहे हिचं बघा चंद्र व भागा या दोन नद्या बाराचला खोऱ्यामध्ये काय होतात? एकत्रित येतात, आणि ती एकत्र आल्यानंतर त्या संगमापासून ती पुढे काय चिनाब या नावाने वाहायला लागते. लक्षात आलं? पुढे तिचा प्रवाह सुरू होतो. पुढे बघा हिमाचल प्रदेश मधील कांगडा या जिल्ह्यातील, बघा कुठल्या? कांगडा या जिल्ह्यातील रोहतांग दऱ्या खोऱ्या आहेत. तिथं रावी
आणि व्यास नद्यांचा उगम होतो. कोणत्या कोणत्या? रावी आणि व्यास. कुठल्या खोऱ्यामध्ये? रोहतांग दऱ्या खोऱ्यामध्ये. आणि बघा या नद्यांचा उगम झाल्यानंतर आणि एक महत्वाची गोष्ट, याच रावी नदीवर, कोणती? याच रावी नदीवर पाकिस्तानातील लाहोर हे महत्वाचं शहर वसलेलं आहे. परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून इथंच त्याची तयारी करा. बघा सोप्यात सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर घाबरून जाण्यासारखं असं काही नाही. अजून याच्या रिलेटेड मी तुम्हाला जी काही माहिती असेल ती लगेच सांगणार पण आहे. त्यामुळे डोंट वरी, बिकॉज आय एम हिअर बडी. सो यू जस्ट चिल अँड बी कॉन्सन्ट्रेट अँड बी पॉझिटिव्ह. ओके ओके ड्यूड. ओके. हीच व्यास नदी पुढे जाऊन सतलजला मिळते आणि ज्या ठिकाणी ती मिळते त्या संगमास हरिके संगम असे म्हणतात. कोणता संगम? हरिके संगम. लक्षात ठेवा. आणि बघा याच ठिकाणी हा जो संगम होतो, याच संगमाच्या ठिकाणी भारतातील सर्वात मोठी कॅनल, कोणती कॅनल? इंदिरा गांधी कॅनल आहे. लक्षात आलं? जी 3 राज्यांना पाणी पुरवठा करते. कोणत्या कोणत्या? पंजाब, हरियाणा आणि राजस्थान. कोणते? पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या 3 प्रमुख राज्यांना. लक्षात ठेवा. जी 650 किलोमीटर लांब एवढी आहे. अजून एक महत्वाचा प्रश्न, जी सतलज नदी आहे ना तिच्यावरती भाकरा नांगल हे खूप मोठा डॅम या नदीवरती आहे. लक्षात ठेवा. अतिशय सोप्यात सोप्या पद्धतीनं तुम्हाला समजेल, लक्षात राहील आणि परीक्षेला याशिवाय दुसरं काहीही येणार नाही अशा पद्धतीनं मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. म्हणून घाबरायचं कारण आहे का? काही घाबरायचं कारण नाही. मंजिल पाने के लिए समझदार नहीं पागल बनना पड़ता है मेरे दोस्त. सो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब करत चला आणि मोठ्यात मोठ्या पद्धतीनं या व्हिडिओचा गोरगरीब किंवा इतर गरजू विद्यार्थ्यांना फायदा होईल यासाठी सबस्क्राईब तर कराच, पण शेअरही करत चला. ओके, धन्यवाद.